नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण अहोरात्र कष्ट घेत असतो आणि त्यासाठी आपण विचार करत नाही की स्वतःच्या कष्टाचा विचार घेत नाही की आपल्याला किती त्रास होत आहे ते कष्ट करण्याकरिता. आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबियांना, आपल्या पत्नीला किंवा आपल्या पत्नीला सर्व प्रकारचे सुख उपलब्ध करण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट घेत असतो. त्यासाठी त्यांना भौतिक वस्तू आणून देत असतो. त्यांना गाडी, टी व्ही, मोबाईल, फ्रीज तत्सम सर्व वस्तू आपण त्यांच्या हातात आणून देत असतो व त्याच्या सुखासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतो. परंतु आपण त्यांच्या सुखासाठी एवढा प्रयत्न करतो, परंतु आपण कधी आपलं प्रेम व्यक्त करत नाही. हीच आपली सर्वात मोठी चूक असते. बरेचदा आपण सर्व करत असतो, परंतु आपल्या मुलांना काय लागते किंवा आपल्या पत्नीला 2 शब्द आपण प्रेमाने बोलत नाही. बरेचदा आपण फक्त कष्ट घेत असतो, परंतु आपल्या पत्नीला किंवा आपल्या पतीला 2 शब्द प्रेमाने बोलत नाही. कारण आपल्याला वेळच नसतो की आपल्या कुटुंबियासोबत आपण 2 शब्द प्रेमाने बोलवणं आणि त्याचं विचारपूस करणं, ही एक छोटीशी फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करत नाही. आपण नेहमी काम करत राहतो, परंतु आपल्या मुलांना किंवा आपल्या पत्नीला प्रेमाची पण आवश्यकता आहे असं आपल्याला कधीच भासत नाही. आपण फक्त कष्ट घेत असतो, त्यांच्या सुखासाठी प्रयत्न करत असतो, परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की त्यांना फक्त पैशाची किंवा भौतिक वस्तूची गरज नाही, तर त्यांना भावनिक आधाराची आणि प्रेमाची देखील गरज आहे. तुम्ही खूप कष्ट घेता, आपल्या माणसांसाठी खूप कष्ट घेता, अहोरात्र त्याच्यासाठी प्रयत्न करता, परंतु त्यांच्यासोबत प्रेमाचे 2 शब्द बोलत नाही. हीच आपली सर्वात मोठी चूक असते. कारण जर आपण आणि बरेचदा याच कारणामुळे आपल्या संबंधामध्ये बिघाड होत असतो. म्हणून आपण थोडंसं व्यक्त होणं शिका. प्रत्येकाला हे शिकणं गरजेचंच आहे की आपल्या माणसांसमोर थोडं व्यक्त होणे, त्यांना थोडी विचारपूस करणे, त्यांना प्रेमाने विचारणे की तुम्ही कसे आहात, काय आहेत, तुझं कसं चालू आहे, तुला कोणत्या कामामध्ये किती अडचण येत आहे किंवा किती त्रास सहन करावा लागत आहे. बस हे 2 प्रेमाचे शब्द तुम्ही बोललात ना, की त्यांच्या आयुष्यातील सर्व त्यांचे कष्ट दूर होईल. कारण 2 प्रेमाच्या शब्दांनी माणूस सर्व विसरून जातो की त्याच्या आयुष्यात किती कष्ट आहे, त्याला घरी किती काम करावं लागतं आहे, किती मानसिक ताणाचा सामना करावा लागत आहे, हे सर्व व्यक्ती विसरून जातो आणि त्या 2 शब्दामुळे तो आपलं संपूर्ण जीवन आनंदात घालवू शकतो. म्हणून नेहमी व्यक्त होणं शिका, कारण व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही व्यक्त होत नसेल आपल्या माणसांसमोर, तर मग आपण काहीच करू शकत नाही. म्हणून आपल्या माणसांसमोर प्रेम व्यक्त करणं शिका, कारण प्रेम व्यक्त करणं खूप गरजेचं आहे आणि प्रेम व्यक्त केल्यानेच माणूस पुढेही जात असतो आणि आपल्या घराची पण प्रगती होत असते. कारण आपल्या घरच्या मुलांना प्रेमाची खूप गरज असते. भौतिक वस्तूमुळे जो मिळत नाही, ते तुमच्या 2 प्रेमाच्या शब्दांनी त्या भौतिक वस्तू एखादी कमी असली तरी चालते, परंतु तुमच्या प्रेमाचे 2 शब्द त्यांना खूप मोठी हिंमत देऊन जाते. म्हणून आपल्या घरच्या व्यक्तींना प्रेम व्यक्त करणं शिका. माझा हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.